सुखदा, तुमचे सुखद स्वाद या माझ्या रेसिपी चॅनलवर स्वागत आहे। नारळाची वडी हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे। नॉर्मली हा पदार्थ साखर घालून बनवला जातो, पण मी इथे गुळाचा वापर करून वडी बनवणार आहे। तर आता आपण बघूया नारळाची वडी कशी बनवायची त्याची रेसिपी। सर्वप्रथम गॅसवरती मी इथे एक कढई ठेवलेली आहे, ही छान गरम झालेली आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे साजूक तूप। तूप छान मेल्ट झाल्यावर मी इथे घालणार आहे ओला किसलेला नारळ। साधारण 1 वाटी मी हा ओला किसलेला नारळ घेतलेला आहे। मंद आचेवरतीच आपण याला छान परतून घेणार आहोत। आपण एक साधारण 5 ते 10 मिनिटं मी हा परतणार आहे नारळ। नारळ जो आहे तो छान कलर चेंज होईपर्यंत परतून घेते मी इथे। मॉइश्चर जरा नारळाचं मी इथे काढून घेते। मंद आचेवरती आपण हा नारळ परतायचा आहे थोडा वेळ, 5-10 मिनिटं आपण परतून घेऊया त्याला। बघू शकता छान कलर बदलला आहे नारळाचा किसाचा। आता यामध्ये आपण घालणार आहोत गूळ। 1 वाटी नारळाला साधारण मी अर्धा वाटी गूळ घालणार आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त गूळ सुद्धा घालू शकता यामध्ये। हा गूळ छान विरघळेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी काळा गूळ वापरला आहे। मंद आचेवरतीच छान गूळ परतून घ्यायचा मेल्ट होईपर्यंत। एक साधारण 5-10 मिनिटं लागतील मेल्ट व्हायला गुळाला। आता इथे 5 मिनिटं झालेली आहेत आणि गूळ सुद्धा आपला छान मेल्ट झालेला आहे। मध्यम आचेवरतीच गॅस ठेवलेला आहे आपण। आता यामध्ये मी इथे टाकणार आहे साधारण 3 चमचे दूध पावडर। साधारण मी इथे 3 चमचे दूध पावडर टाकते, म्हणजे छान वडी आपली बाइंड होते आणि एक वेगळी टेस्ट डेव्हलप होते वडीला। आता ही ते मिक्स करून घेते आणि एक 5 मिनिटं मी छान परतून घेते। परत एकदा दूध पावडर छान आपली एकजीव करून घेऊया। आता इथे वडीच्या सारणाला छान कलर सुद्धा आलाय मस्त असा। एक 5 मिनिटं मी इथे परतते पुन्हा। साधारण 5 मिनिटं परतून घेतलेलं आहे मी आता हे सारण। आता बघू शकता तुम्ही छान असं मस्त बाइंड होतंय। तर यामध्ये मी वेलची पावडर टाकते, साधारण मी अर्धा चमचा वेलची पावडर इथे टाकते। वेलची पावडर तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता, त्याने काही एवढा फरक पडत नाही। बघू शकता इथे आपले हे सारण छान रेडी झाले वडीसाठी। आता हे कसं वडीला तयार झाले हे सारण कसं ओळखायचं, तर मी इथे एक छोटासा पार्ट काढून घेते वाटीमध्ये, एका बाउलमध्ये। एक 5 मिनिटांसाठी हा आपण बाउलमध्ये ठेवून देऊया थंड व्हायला। जर हा छान बाइंड झाला तर समजायचं आपली वडी साठी सारण रेडी झालेलं आहे। साधारण 5 मिनिटं इथे झाली आहेत। आता आपण बघू शकतो हा एक छान असा गोळा मस्त तयार होतोय। बघू शकता इथे तुम्ही कुठेही हा जो गोळा आपण करतोय सारणाचा
त्याला कुठेही ब्रेक होत नाही आहे, बघू शकता. आणि कुठेही ब्रेक पडत नाही आहे गोळा आपण जो छोटासा लाडू करतोय त्याला. म्हणजे आपलं हे सारण आता छान रेडी झालेलं आहे. आता आपण ह्याच्या वड्या थापून घेऊया. एका प्लेटला मी तूप लावून घेते पहिले छान. प्लेटला तूप लावून घेतलं की वड्या ज्या आहेत त्या आपल्या चिकटत नाहीत खाली. आता आपण वडीसाठी केलेलं सारण जे आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेतलंय. ते आपण इथे मस्त छान पसरून घेऊया. जास्त वडी जाड पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायची, मध्यम ठेवायची वडी. छान आपण इथे वडी थापली, आता लावून घेतली प्लेटला. आता ही साधारण एक 15 मिनिटासाठी आपण ही अशीच ठेवून देऊ सेट व्हायला. एक साधारण 15 मिनिटं झाली आहेत. मी ते आता छान वड्या पाडून घेते. याच्यात थोडंसं थंड होऊ द्यायचं म्हणजे वडी छान पडते आपली इथे. एक अर्ध्या तासासाठी आपण आता ह्या वड्या ज्या कट केलेल्या आहेत ह्या आपण सेट व्हायला ठेवून देऊया. अर्ध्या तासाने मग आपण ह्या वड्या काढून घेऊया. ते वड्या अर्धा तास झालेला आहे. आता आपण ह्या वड्या काढून घेऊ. बघू शकता, हे बघा. छान अशा वड्या आता मस्त आपल्या तयार झाल्या आहेत. इथे बघू शकता, इथे तुम्ही छान मस्त अशा मऊ लुसलुशीत अशा छान वड्या तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण या नारळाच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत.